हॅलो, नमस्कार. वेलकम टू अर्थनीती. फायनली ग्रुप बी पूर्वपरीक्षा आणि ग्रुप सी दोन्ही पूर्वपरीक्षा पार पडलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार आपण इकॉनॉमिक्सचे जे काही प्रश्न आहेत त्यात आपण बघू. आज झालेली ग्रुप सीची पूर्वपरीक्षा. एकंदरीत क्वेश्चन पेपर सुरू करण्याच्या अगोदर आपली स्ट्रॅटेजी असू द्यात किंवा क्वेश्चन पॅटर्न असू द्यात किंवा इकॉनॉमिक्स गाईडचा कंटेंट असू द्यात, तुम्हाला थोड्याच वेळा टेलिग्रामला येऊन जाईल किती काय रिफ्लेक्ट झालेलं आहे ते. आणि 1 आवर स्ट्रॅटेजी मला वाटतं मागच्या एका आठवड्यामध्ये आपण पूर्ण लावून धरलं होतं. फक्त अभ्यास ते न करता एका तासात काय काय करता येईल त्याचे पण फीडबॅक मेसेज मला आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचे जे काही फीडबॅक मेसेज आले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही जो रिस्पॉन्स दिलेला आहे मागच्या काही दिवसांमध्ये त्याचं सगळं फळ तुम्हाला आता दिसत असेल. मी वारंवार आपल्या टेस्ट सिरीज मार्फत सुद्धा किंवा बॅचमध्ये सुद्धा जी डेप्थ वाढवली होती ना इकॉनॉमिक्सची, खूप मुलांना जड जात होते किंवा सर तुम्ही फार कन्फ्यूज करता किंवा सर फार जड काहीतरी असतं. आज कळालं असेल, एक ना एक प्रश्न दाखवतो की आपण काय केलं आहे. ह्याचा अर्थ असा नाही की 100% आपण इथं मॅच झालेलो आहेत, अजिबात नाही. 2-3 प्रश्न असे नेहमीच असतात की आउट ऑफ सोर्स, पण मॅक्झिमम इकॉनॉमिक्समध्ये 11, 12, 13 पर्यंत जाणं नॉट अ जोक 15 पैकी. सो एक स्टार्ट करू आपण. त्यामुळे ज्या काही गोष्टी तुम्ही याच्या आधी फॉलो केले नसतील तर आवर्जून आता आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनललाही नक्की जॉईन व्हा. काही कंटेंट तिथं जो येतो तो तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा रिफ्लेक्शन दिसून येतं. चलो लेट स्टार्ट. पहिला प्रश्न इथं आता मी फक्त उत्तर सांगेल, डिटेलमध्ये नंतर एक्सप्लेनेशन घेऊयात आपण. सरळ नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, त्याचं वर्ष जरी माहिती असलं असतं तरी तुम्हाला इथं त्याचं उत्तर आलं असतं. आणि पंचवार्षिक योजना टॉपिक ज्यावेळेला आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये 1951 पासून पुढे 2017 पर्यंत अशा 12 पंचवार्षिक योजनेचा मोठा ड्युरेशन, त्याच्यामध्ये घडलेल्या घटना त्याचा संबंध लावावा लागतो. म्हणजे तुम्ही एखादी पंचवार्षिक योजना केली म्हणजे त्यात सगळं आलं असं नाहीये. तुम्ही पॉलिटी अँगल, हिस्टॉरिकल, जिओग्राफिकल कुठलाही त्याचा संबंध कोणासोबत लावायचा? पंचवार्षिक योजनेसोबत. इव्हन हेही सांगितलं होतं की गव्हर्नमेंट स्कीम सुद्धा विचारली जाते. एखादी गव्हर्नमेंट स्कीम ही सुरू झाली त्याचं वर्ष, ती कुठल्या पंचवार्षिक योजना सुरू झालेली आहे. तुम्ही बॅचमध्ये आणि 1 डे रिव्हिजन लेक्चर करणाऱ्यांनी आवर्जून हजेरी लावा. ही जी लिंक होती ना पंचवार्षिक योजनेची आणि इतर घटनांची, पंचवार्षिक योजनेचा कालावधी करून घेतला होता का आपण? आठवते का कालावधी? आणि या कालावधीचा संबंध इथं कुठलीही एखादी योजना असेल किंवा इनिशिएटिव्ह असेल ह्याचं वर्ष कळालं की ह्याचा संबंध लावता येतो आणि उत्तर काढता येतं. हा झाला पंचवार्षिक योजनेच्या अँगलनी आलेला प्रश्न. नेक्स्ट पुढं घ्या. सार्वजनिक वित्त टॉपिक, चलनविषयक धोरण आणि राजकोषीय धोरण दोघांची तुलना. बऱ्याच जणांना परत वाटतं ना सर फार मिक्सिंग करतात. हे मिक्सिंग नाही तर काय, आणि लांब लचक वाक्य येतात, टाइम कन्झ्युमिंग येतात, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा बेस. म्हणजे तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर समाधान दिसत असेल की आपण घेतलेली मेहनत ही किती सरळ इथं दिसून येते. एवढं मोठं वाक्य, लांब लचक सगळं, ह्याच्यामध्ये काही आता राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन, रोजगार पातळी ह्याचे प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी सरकार, गव्हर्नमेंट, इम्पॉर्टंट कीवर्ड्स हायलाइट करत चला म्हणून सांगतो तुम्हाला मी. या धोरणानुसार आपल्या खर्च विषयक म्हणजे सरकारचा खर्च आणि महसूल म्हणजे उत्पन्न याच्याविषयी जी काही तिथं अंमलबजावणी करतं किंवा आखणी करतं याला चलनविषयक धोरण म्हणत नाही, त्याला काय म्हणायचं? राजकोषीय धोरण. पटकन असा शब्द बाहेर पडला असेल तुमच्या लिहिताना, मी एक नेहमी वापरतो शब्द बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये गजानन बसके आठवलं म्हणून का? कारण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ह्याला आपण महत्त्व देतो. एवढं सगळं वाचून इथं किती फरक केला बघा ना. चलनविषयक आणि राजकोषीय एवढाच फक्त बदल केला, अख्खं सगळं विधान बरोबर आहे. आणि असा छोटा फरक आपण बॅचमध्ये, टेस्टमध्ये, आपल्या प्रश्नात आपल्या पर्यायात करतो. तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटतं सर असं कुठं असतं का? मग हे कसं असतं बघा, आता आयोगाने पेपरमध्ये प्रूव्ह केलेलं आहे. नेक्स्ट म्हणजे हे इथं चुकीचं आहे आणि हे क्लिअर कट इथं तुम्हाला अर्थतज्ञ सिद्धांत वगैरे त्याचा एक थोडा आउट ऑफ पार्ट आलेला आहे, जरा थोडा टफ म्हणून हा पर्याय क्लिअर कट इथं ब बरोबर आहे, अ मात्र चुकीचं आहे. चलो, किंवा काहीतरी क्वेश्चन इलिमिनेट होतात तुम्हाला ऑप्शन ह्याच्यानुसार, पण हा क्लिअर कट कन्सेप्टवर प्रश्न होता. नेक्स्ट पुन्हा बेसिक फॅक्ट्स ऑफ इकॉनॉमिक्स, त्याची पण आपण काळजी घेतलेली आहे. वित्त आयोग परत आठवा. मी आता म्हणजे काय याच्यावर परत असं वाटतं की ते लेक्चर्स घेतोय. वित्त आयोगाचे अध्यक्ष, तुम्हाला सर सोपा तर प्रश्न ह्याच्यात काय? अरे सोपा पण असं आला ना, आणि दरवर्षी सोपा असूनच मग आपण पास होतो का? म्हणजे ज्याला वाटतं ना सर काय हे नेहमी येतं, मग आम्ही पण हेच केलं होतं, अरे मग केलं होतं मग स्कोर आला का? मग पास झाला का? एक्झॅक्टली आपल्याला इररिलेव्हंट गोष्टी करायची सवय लागली, नको होते. खूपच काहीतरी केलं म्हणजेच पास होतो असं नाहीये, थोडंच कर पण परफेक्ट कर, हे शब्द होते माझे प्रत्येक वेळेला. चला 14 वित्त आयोग ही आता आपल्याला बरोबर जोडी ओळखायची. मग 10व्या पंचवार्षिक आला का इथं कालावधी, परत कालावधी आला. आपण पंचवार्षिक योजनेमध्ये जे कालावधीचा बेस क्लिअर केला की 2 प्रश्न तुमचे क्लिअर झाले इथं जाग्यावर. आधीचा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न. सीमा शुल्कातील घट हे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आहे. आता इथे शब्द बघा, फायनान्शियल सेक्टर. आता ऍक्च्युअली याच्यात बँकिंग किंवा इन्शुरन्स हे यायला पाहिजे होतं. इथं तुम्हाला काय आहे? कस्टम ड्युटी म्हणजे टॅक्स. इथं टॅक्स रिफॉर्म हा शब्द अपेक्षित आहे, फिस्कल रिफॉर्म हा शब्द अपेक्षित आहे, पण फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स नाहीये, त्यामुळे ते चुकीचं आहे. आणि तूट जी किती येतं 6.4 हा डायरेक्टली तुम्हाला आकडेवारीवर प्रश्न आहे.
चला नेक्स्ट. डिटेल अनालिसिस घेणार आहे, डोंट वरी. प्रत्येक गोष्टीचा सोर्स आणि कशा पद्धतीनं क्वेश्चन पॅटर्न डिकोड करायचा आहे ते पुढे अजून बघू आपण. जनधन योजना गव्हर्नमेंट स्कीम. आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय चेंजेस केलेत वगैरे विचारलेलं आहे. सो हा इथं पर्याय क्रमांक 3. ओव्हरड्राफ्ट मर्यादा वाढवली आहे, विमा संरक्षण आणि वयोमर्यादा वाढवली आहे. हे योजनेबद्दलचे फॅक्ट्स. नेक्स्ट पुन्हा समिती. आता 1991 म्हणजे एलपीजी टॉपिक, हा एलपीजी पॉलिसीवाला तो. एम नरसिंहन समिती कशाशी संबंधित आहे? एकदम साधा सिंपल. आता वेगवेगळ्या समित्या आपण ज्यावेळेला बघतो तेव्हा रुपयाच्या परिवर्तनेबद्दल असू द्यात, औद्योगिक आजारपण, ह्याचा संबंध कुठेही येत नाही. रुपयाच्या परिवर्तनेबद्दलची समिती कुठलीही मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आणि अशाच गोष्टी आपण घेतलेल्या आहेत का? वेगवेगळ्या समित्यांचं एकत्रीकरण करून त्याचं मिक्सिंग, त्याचं सेग्रिगेशन, ही प्रोसेस करून इथे येतात. ह्याचं उत्तर आहे 4. रुपयाची परिवर्तनीयता वगैरे, टेस्ट सिरीजवाले, ब्रेनस्टॉर्मिंग, हे सगळं आपण असे मिक्सिंग करून टाकलेले प्रश्न आहेत. नेक्स्ट FRBM. आता FRBM बद्दलचा हा परत 2016चा जो काही गट स्थापन केला होता त्याच्याबद्दलचा. काय याचं उत्तर? एनकेसिंग. परत सिंपल साधा. आता ह्या कर विषयक आहेत बघा या इथं, किंवा हा अजून एम नरसिंह 1991चा. क्लिअर कट एकदा सगळ्या समित्या नीट केल्यानं कन्फ्युजन जातं. किती जणांनी हे एकदम फास्ट आणि क्विक सोडवलेलं आहे का? कारण तुम्ही परफेक्शनवर भर दिला असेल. लगेच कळतं ही समिती नाहीये, ही समितीचं उत्तर आहे म्हणून. पटापट स्पीड वाढली असेल तुमची. नेक्स्ट नीती आयोग. या इकडं. ज्याला त्याला वाटतं ना सर तुमचे पर्याय फार टफ असतात, तुमची टेस्ट सिरीज फारच मार्क कमी देते, पण पॅटर्न आपला होता का? हे काय आहे? नीती आयोगाची स्थापना 2015, 2014, 2014. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, इथं नीती आयोगाची स्थापना विचारली. हे जर घोषणा विचारलं असलं तर उत्तर बदललं असतं. आपण आठवते का, एखादा कायदा संमत कधी झाला, लागू कधी झाला, एखाद्या संस्थेची घोषणा कधी झाली, स्थापना कधी झालेली आहे, या छोट्या कीवर्डसवर खेळलो आहेत आपण. एवढ्या लेवलला अर्थनीती पॅटर्न हा इथं तुम्हाला दिसतो. स्थापना विचारली म्हणलं 1 जानेवारी 2015, पण हा सुद्धा पर्याय आहे. तो कशाचा आहे? घोषणेचा आहे. सर्च करून बघा नीती आयोगाची घोषणा कधी केली आहे. म्हणजेच एवढ्या बारकाईनं आपण अभ्यास केला तर टिकू, नाहीतर काही जणांना काय वाटतं, अरे नाही हा पण पर्याय होता, जर तरवर आलं का? बरं त्याच्यात पण ठीक आहे 2014 ऑप्शन तुम्हाला नाहीच वाटलं, अरे पण इकडे या ना 2015चे 2 ऑप्शन टाकलेत. बरं इथं पण जानेवारी, इथं पण जानेवारी. आता काही जणांना लॉजिक काय वाटतं, अरे हां 26 जानेवारीला हे झालं असेल. येस ऑर नो. ज्यांनी हे 2 नंबर उत्तर दिलेले त्यांनी आवर्जून तुमची मतं व्यक्त करा, फीडबॅक द्या मला. म्हणजे ही काळजी आपण बॅचमध्ये आणि टेस्ट सिरीजमध्ये घेतलेली डिस्कशनमध्ये. मी परत सांगतो, बॅचवाले आणि टेस्ट सिरीजवाल्यांनी नक्की तुमची फीडबॅक प्रतिक्रिया मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा, आणि हे सगळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत का पोहोचवा? कारण अजूनही पुढच्या एक्झाम खूप लांब नाही आहेत, वेळ गेलेली नाही आहे. अर्थनीती पॅटर्न जड वाटतो, झेपत नाही, पण परीक्षेत कसा दिसतो मग? काय हे खेळवलेत का नाही आपण? 2015 जानेवारी बघा काय आहे. आणि घोषणा की स्थापना ह्याच्यानुसार उत्तर बदललं पाहिजे. तुम्ही तुमच्या डोक्यात जी फिट करून गेलात नाही, वर्कआउट नाही होणार ते. चला पुढं. दारिद्र्य व्याख्येचे स्पष्टीकरण कोणत्या समितीने दिले? आता इथं भले थोडा प्रश्न किचकट विचारला काहीतरी, की दारिद्र्या संबंधित कुठली समिती नाही, तर व्याख्या कोणी दिली ते विचारलंय. तर मला सांगा, दारिद्र्याचा आणि ह्या 2 समितीचा संबंध येतच नाहीत म्हटल्यावर हे डायरेक्ट जागेवर ऑप्शन इलिमिनेट झाले. आता मल्होत्रा समिती कशाची आणि विजय केळकर समिती कशाची हे पण त्या टॉपिकमध्ये आपण बघितल्यामुळे क्लिअरिटी येते. आता ज्यांना अभ्यास नाही केला त्याला काय वाटतं, की केळकर आहे का नाही माहित नाही, अरे मल्होत्रा आहे का नाही, पण क्लिअर कट आहे. सांगा बरं, उत्तर द्या पटकन. मल्होत्रा कशाची आहे? एवढ्या लेवलला मी काळजी घेतलेली. मी काय गोष्टी तुमच्याकडे टाकलेल्या होत्या, उत्तर देत नव्हतो. विमा क्षेत्र, केळकर, कर विषय, आणि मग ह्या 2 कशाच्या आहेत? इथं दारिद्र्याच्या बाबतीत. म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे? 2. फक्त आता इथं आयोगाने अजून एक गोंधळ घालू नये. आता मी तुम्हाला एक पॉसिबिलिटी सांगतो फक्त. क्लिअर कट माझं उत्तर कायचं? अ आणि ब. रंगराजन समितीचे काय केलेले आहेत? रिकमेंडेशन्स स्वीकारलेले नाहीत. कोणी? गव्हर्नमेंटनी. तो एकच अँगल तुम्हाला इथं फक्त माहिती पाहिजे, पण तसं इथं कुठेही प्रश्नात विचारलेलं नाहीये. त्यामुळे लगेच सगळे म्हणतात सर लगेच कन्फ्युजन आहे का? अरे कन्फ्युजन नाही बाबा, हे माहिती असू दे ना. हाच तर प्रॉब्लेम झाला ना, ही डेप्थच तुम्हाला झेपत नाहीये की प्रश्नात काय आहे आणि काय असू शकतं. ह्या शक्यतेवरही काम करा जरा. त्यामुळे याचं उत्तर क्लिअर कट 2 आहे, पण ह्या दोन्हीपैकी एकाची रिकमेंडेशन स्वीकारलेली आहे आणि ह्याची मात्र स्वीकारलेली नाहीये. नेक्स्ट पुढं. आता औद्योगिक धोरणाबाबतीत हा प्रश्न विचारलाय. जरी आपण कोर इंडस्ट्री टॉपिक केले नसेल तरी एलपीजीच्या नुसार जरी बघितलं तर हा क पर्याय तुम्हाला थोडंफार ते उत्तर देऊन जातो. हे मिश्र अर्थव्यवस्था इथं बघा नीट, या स्थापनेची उद्दिष्ट स्पष्ट केलेत आणि 1956च्या औद्योगिक धोरणानुसार तुम्हाला काय झालं आहे, ही मिश्र अर्थव्यवस्था इम्प्लिमेंट केलेली आहे. त्यामुळे हे पहिलं उत्तर बरोबर आहे. पर्याय ब हे पण बरोबर आहे, कारण 1956 नंतर अजून सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना त्यांच्या विकासाला अधिक महत्त्व दिलं चालू होते. आपण एलपीजी पॉलिसीचं बॅकग्राऊंड बघताना
परत बॅचवाले, आता वन डेमध्ये सगळंच घेणं पॉसिबल नसतं, नक्कीच हे आपण मान्यच करू. पण मी जे बॅकग्राऊंड सांगत असतो तुम्हाला 1947 ते 1991, तसं गव्हर्नमेंटचं वर्चस्व वाढत गेलं का कमी होत गेलं, त्याचं महत्त्व, मग ते PSUजमध्ये कुठेही असू द्या, हे एक्सप्लेनेशन इथे येतं. आणि इथं मात्र हा आकडा 17 नाही तर किती 8 आहे. पण बऱ्याच जणांनी इथं वरील सर्व लिहिलं असेल तर लक्षात घ्या, 1991च्या अगोदरचे धोरण होतं ना, तिथं आकडा 17 होता. पण इथं काय विचारलंय, 1991च्या धोरणानुसार तो 17वरून कितीवर नेला, 8वर नेला आहे. हे सुद्धा असे बारकावे लक्षात असले पाहिजेत. नाही तर आकडा ओळखीचा वाटतो, जा मग 4 पर्यायाकडे. याचं उत्तर काय, फक्त क. नेक्स्ट. लोकसंख्या धोरण ॲज इट इज, लोकसंख्येची PDF किती जणांनी हार्ड कॉपी घेतली माहीत नाही. इव्हन आपण इंडस्ट्रीची पण PDF टाकलेली आहे. बरेच काही मटेरियल फ्रीमध्ये उपलब्ध दिलेलं आहे. तुम्ही त्याची झेरॉक्स न काढल्यामुळे काही 1-2 प्रश्न तुमचे गेले असतील. हे इथं पूर्ण ह्याच्यात बघा, पहिले 2 तर बरोबरच येत ह्याच्यात, लोकसंख्येचे स्थिर हे तर येतच नाही. पण 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करायची का 100% नागरीकरण करायचं आहे, कन्फ्युजनमध्ये आलंच ना. काही का असना तुम्हाला सिमिलर पर्याय एकसारखे कन्फ्युजिंगवाले आयोग जाणीवपूर्वक टाकतं. त्यामुळे हे तर इथं नाहीच आहे, पण लक्षात घ्या. माझं उत्तर काय, अ आणि ब. नेक्स्ट. इथं सार्वजनिक वित्त. आता काय काय प्रश्न लिटरली खरंच डेप्थवाले होते बरं का. ज्यांनी नीट अभ्यास केला, कन्सेप्ट समजून घेतल्या, त्याला उत्तर आला असेल. सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः जनरली काय म्हटलं बघायचं, जनरली ॲक्सेप्टेड क्रायटेरिया फॉर पब्लिक डेट. आपण राजकोषीय धोरण, राजकोषीय तूट, महसुली तूट किंवा FRBM ॲक्ट शिकताना मी तुम्हाला प्रश्न विचारलेला असतो की तूट 0 असली पाहिजे का? अजिबात नाही. महसुली तूट 0 असली पाहिजे का? तर यस. पण राजकोषीय तूट किंवा एकंदरीतच सरकारला जर खर्च करायचा असेल तर तूट 0 करून जलत नाही. सरकारवर कर्ज असलं पाहिजे, पण ते कर्ज कशासाठी, भांडवली खर्चासाठी. त्यामुळे इथं तुम्हाला परत कन्सेप्टच्या आणि अंडरस्टँडिंगच्या आधारावर विशिष्ट कालावधीत कर्ज 0 असावे. नॉट पॉसिबल, प्रॅक्टिकली हे शक्यच नाही आणि असं असलंही नाही पाहिजे. देशाच्या प्रगतीसाठी देश चालवायचा असेल तर कुठल्याही सरकारचा खर्च हा जास्तच असतो ॲज कम्पेअर टू उत्पन्न, आणि मग त्याला आपण तूट म्हणतो, आणि त्या तूट भरणा करण्यासाठी कर्ज घेणं म्हणतो. आता सगळ्याच गोष्टी ॲज इट इज पुस्तकात येत नाही बाबा, तुला समजून ते घ्यावं लागेल ना कन्सेप्ट. म्हणून वर्गामध्ये आपण जास्तीत जास्त अंडरस्टँडिंगवर भर देतो, कारण त्याचं हे आहे की 0 असणं अपेक्षित नाहीये. बाकी हे मात्र बरोबर आहे. आता ह्या 2 विधानामध्ये बघा, कुठलंही तुम्हाला नाही पटलं, पण तसे पर्याय नाही आहेत की फक्त एकच निवडायचं. इथे याचं असं म्हणणं आहे, भविष्यातील कर्ज GDP गुणोत्तर आजच्या कर्ज GDP गुणोत्तराच्या विशिष्ट भागापर्यंत कमी असलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आज 100 रुपये कर्ज असेल तर भविष्यामध्ये ते 90 असणं अपेक्षित आहे, 85 असणं अपेक्षित आहे. पण डायरेक्ट 0 असलं पाहिजे का? नाही. त्यामुळे कमी असलं पाहिजे, हे विधान बरोबर आहे. इथं पण तेच, भविष्यासाठी कर्ज GDP गुणोत्तर आजच्या गुणोत्तराच्या निश्चित केली जाऊ शकते. म्हणजे तुम्ही काय त्याला FRBM ॲक्टनुसार टार्गेट ठरवा, आजचं किती आहे, मग पुढे मला किती असलं पाहिजे, ते एक लिमिट सेट करू वगैरे करू शकता. हे दोन्ही बरोबर आहे. चला, सो याचं उत्तर आहे ब आणि क. नेक्स्ट. बफर स्टॉक इन्फ्लेशनच्या अँगलनेही बघू शकता तुम्ही, आणि थोडं ॲग्रिकल्चरच्या अँगलनेही. आपण ज्या वेळेला अन्नधान्याची बफर स्टॉक करतो त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर कुठला आहे, किमतीतील चढ उतार मर्यादित ठेवणे. म्हणजेच देशामध्ये वस्तू विशेषतः अन्न घटकाची जर मागणी खूपच वाढली तर मग सरकारला त्या बफर स्टॉकमधून अन्न काढावं लागतं, आणि काय करावं लागतं, खुल्या बाजारात त्याचं विकावं लागतं. म्हणजे डिमांड अँड सप्लाय बॅलन्स ठेवणं. हे बॅलन्स ठेवली काय होणार, प्राइस स्टेबल होणे. म्हणजेच याचा पर्पज काय, बफर स्टॉकचा फूड सिक्युरिटी अँड प्राइस स्टॅबिलिटी. 2 क्लिअर कट फंक्शन आहेत. हे त्याचे उत्तर आहेत, अ आणि ड. पर्याय क्रमांक 2 घ्या. या इकडं अजून. चला, मी म्हणलं ना तुमचे भरभरून जे काही मेसेजेस ते आलेत ना, ते कदाचित ह्याच्यामुळेच असेल की असं वाटतं की वर्गातच ऐकतोय आपण, परत एकदा त्याच गोष्टी करतोय, आणि परीक्षेमध्ये गजानन भस्के आठवणार काय, नाबार्डची स्थापनेमध्ये बघा ना, 12 जुलै 1982, 2 ऑक्टोबर 1900. पण 82 विचार करायला लावणार आहे ना तुम्हाला, किमान त्याच्यावर पॉज तरी घ्यावं लागेल. बरं, हे जाऊ द्या, हे सोडून द्या, हे तर सगळा साधा आहे. इकडं 1 एप्रिल 1935. आता त्याला कन्फ्युजन आहे, RBIची स्थापना विचारली आहे, SBIची का नाबार्डची, का मग वर्ष सगळे कन्फ्यूज आहेत, काय आहे हा, कुठल्या लेवलचा रिसर्च विचार करा. पर्याय काय टाकलेत, 1 एप्रिल 1935 ही सुद्धा एखादी संस्थेची वर्ष आहे. इथं 82 आहे. म्हणजे पर्यायावर आयोगाने किती काम केलं हे आपण बॅचमध्ये आणि टेस्टमध्ये दाखवलेलं आहे. तुम्हाला सर वारंवार बॅच आणि टेस्टचं नाव अरे घेतलंच पाहिजे. ज्या गोष्टींची हॅमरिंग चांगल्या तुमच्यावर व्हायला पाहिजे ती होत नाही मुळात, तुम्ही फार उशिरा पोहोचता तिथपर्यंत. आणि बाकी मग नको ते मी म्हणलं ना, ते जंगली रमीची ॲड केली चालते का तुम्हाला,
10 वेळा यूट्यूबला येते, 10 वेळा सगळीकडे येते, चांगलं आपल्याला नको आहे हॅमरिंग केलं. नाही सर म्हणा, ते नको. बाकी कितीही रील्स टाइमपास करत बसू आपण, नको त्या ॲड किती बघत बसू. आवर्जून विचार करा हे सगळं. आणि मी म्हणतोय म्हणून नाही, एकदा आवर्जून तुमच्या सिनियरला, ज्या तुमच्या मित्रमैत्रिणी ग्रुपमध्ये आहेत, ज्यांनी बॅच केलेली आहे, हे सगळं काय चाललंय आणि कसं काय परत यायला लागले. ही 14वी मला वाटतं 14वी परीक्षा बरं काही, राज्यसेवा प्री मेन्स, कंबाईन प्री मेन्स आत्तापर्यंत झालेला, मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये हा सगळा पॅटर्न परत रिपीट होतोय. नेक्स्ट घ्या इथं, हा पण काढा, इकॉनॉमिक्स गाईड पुस्तक काढा, टाकेल तुम्हाला मी आता थोड्या वेळाने. आणि हे क्लिअर कट आरबीआयचा कायदा 1934, त्याच्यानंतर बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट, किमान माहिती तरी आहे आपल्याला कशातून काय केलं जातं ते. इकडं ह्याचा काही संबंधच येत नाही, हे आहे पण एक वेगळ्या कारणासाठी आहे. आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हा त्याचा अधिकार वाढवण्यासाठी आहे. मुळात हे शेड्यूल आणि नॉन शेड्यूल बँक काय केलं, याच 1934च्या कायद्याने केलेलं आहे ते. नेक्स्ट, आता लोकसंख्येच्या अवस्था, परत त्याला कन्सेप्ट म्हणायचं. लक्षात घ्या, पहिली अवस्था, दुसरी अवस्था बॅचमध्ये आपण घेतो, वन डेमध्ये सुद्धा कव्हर केलेलं हे कुठल्या अवस्थेत काय असतं. आणि मला सांगा, तिसरी अवस्था म्हणजे बऱ्यापैकी तर आता हे जास्त तर काहीच नसतं ना, जन्मदर ना मृत्यूदर. मग हे तुम्हाला सांगितलं होतं की कुठली अवस्था आहे सांगा. लोकसंख्येची जलद वाढ अशी होत नसते, उलट कंट्रोलमध्ये येत असते. मृत्यूदरात लक्षणीय वाढ होत नाही, परत कमी होत असतं. आणि जन्मदरात लक्षणीय घट, हे एकच पर्याय त्याला लागू होतो, म्हणून पर्याय क्रमांक ड. यस, सो दिस इज ऑल अबाउट इकॉनॉमिक्स 15 क्वेश्चन. कसं वाटला पेपर आणि एकूणच आपला आत्तापर्यंत घेतलेला कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमचे फीडबॅक मेन्शन करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा. आणि यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल का जॉईन करा, सबस्क्राईब करा म्हणतो, येणाऱ्या परीक्षेसाठीचे असेच स्ट्रॉंग इनपुट्स, डिमांड ऑफ द एक्झाम ही जर कळाली की आपण जिंकलो. सो बी केअरफुल. भेटूया परत इन डिटेल याच सगळ्या याचं एक्सप्लेनेशन घेऊन. थँक्यू सो मच.